ठाणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या सेज हद्दीतील निमगाव येथे होसांग टी अँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांच्यावर 4 जणांनी हल्ला केला। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4ही संशयितांना अटक करण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। रावसाहेब मच्छिंद्र पाटील कारचालक यांनी फिर्यादीत दिली की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ते त्यांच्या कार MH14 LX 2581 मधून मॅनेजर तेजपाल सिंग, राहुल सिंग आणि अंकुर गोयल यांना घेऊन निमगाव येथील कंपनीतून मोशी येथे निघाले होते। खेड सिटी येथील होंडा कंपनी समोरील रस्त्यावर एका काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या होंडा XUV गाडीने समोरासमोर येऊन त्यांची गाडी अडवली। या गाडीतून उतरलेल्या 4 जणांनी फिर्यादींच्या गाडीची किल्ली हिसकावून घेतली आणि तेजपाल सिंग यांना खाली ओढून शिवीगाळ करीत मारहाण केली। हल्लेखोरांनी कंपनीची जागा आमची आहे, कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच मिळाला पाहिजे असे म्हणत बाहेरील लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे नाही। यानंतर त्यांनी फिर्यादींना धमकावून गाडी घेऊन जाण्यास सांगितले। खेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून 4ही संशयितांची ओळख पटवली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये विश्वास बाळासो पवळे वय 29 वर्ष राहणार वाकळवाडी, अक्षय नवनाथ गोरे वय 29 वर्ष राहणार माळाळी चाकण, विपुल भीमाशंकर चिगळे वय 24 वर्ष राहणार वरची ढोरे बांबुरवाडी आणि दीपक रामदास सांडभोर वय 25 वर्ष राहणार पानमळा तालुका खेड यांचा समावेश आहे। खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे।